सणावाराला बनणारा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ पुरणपोळी, ते पण झटपट अशा ट्रिक्स आणि टिप्स सोबत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 2 वाटी चणा डाळ घेतली आहे. ती 1 तास पाण्यात भिजत घातली होती डाळ मी. आता ती बघा कशी भिजली आहे, पूर्ण मस्त फुगली आहे, टम्म फुगली आहे चणा डाळ. तुम्ही पाहू शकता. ही डाळ मी कुकरला लावणार आहे. आता कुकर घेते मी. हे सगळं मी कुकरमध्ये शिजवायला ठेवते. आणि हे जसंच्या तसं पाणी आणि डाळ कुकरमध्ये टाकून देते. आता मी त्याच्यामध्ये थोडी हळद पिंचभर हळद टाकायची आहे आपल्याला, जास्त नाही. हलकंसं थोडंसंच मीठ, जेवढं हळद टाकली तेवढंसंच मीठ चवीपुरतं. एकदम किंचित असं 4-5 थेंब असं होईल असं तेल टाकायचं, कारण की डाळ जेव्हा शिजते तेव्हा मऊसूतपणा खूप छान येतो, मिठाने चव येते, हळदीने रंग येतो. लावले मी याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी आहे. आता याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकते. मी आता 1 ते 1.5 वाटीच पाणी टाकते. पाण्याचा अंदाज एका डाळीच्या वाटीला 2 वाटी पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे. मी भिजवतानाच 3 वाटी पाणी टाकलं होतं आणि 2 वाटी डाळीच्या हिशोबाने 4 वाटी पाणी पाहिजे. तुम्ही पाहिजे तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकू शकता रस्सीसाठी. आता हा मी कुकर लावून घेते आणि एक शिट्टी म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवते आणि 2 शिट्टी लो फ्लेमवर ठेवते आणि मग त्याच्यानंतर कुकर काढून कुकर ओपन करते मी. आता शिट्ट्या झालेल्या आहेत. आता ही डाळ बघा किती छान झाली आहे, अशी पूर्ण शिजलेली आहे डाळ. बघा पूर्ण शिजलेली आहे, अशी मस्त बोटचिपी झालेली आहे. आता डाळ मी एका चाळणीत काढून घेते. आता मी पहिले याच्यात डाळ काढून घेते. डाळ आणि पाणी पूर्ण असे काढून घेते. तर हे थोडं थंड होऊ देऊया आपण हे. आणि याचं पाणी बघा, पाणी मी पूर्ण असं नितरवते, असं पाणी नितरतंय आणि ती आपण डाळ अशी थंड होऊ देऊया. डाळ थंड झाल्यावर पाणी, आता मी हे पाणी आणि डाळ एका टोपामध्ये काढून घेते. पुरण मशीनने व जाळीने प्रक्रिया सारखीच होते. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. कधी कधी ना 90 to 95% हे होतात. नुसते असं जोरात प्रेस करावं लागतं डाळीला, असं जोरात, तेव्हा कुठे डाळ व्यवस्थित प्रेस होते. दाखवते. तर हे ताण द्यावा लागतो. आता हे कसं एकदम सॉफ्ट झालं आहे, पण कधी कधी कमी प्रमाणात म्हणजे 90% शिजतं, 10% बाकी असतं. मग ते थोडं आसडसुद्धा होतं. मग अशा वेळी तुम्ही हलकं असं पाणी टाकू शकता त्याच्यावरती. नंतर हे बघा, मी असं एक थोडंसं पाणी टाकते, असं पाणी शिंपडते. तसं तर हे सॉफ्ट झालं आहे, पण तरी असं थोडंसं पाणी घ्यायचं. मी टिप दाखवण्यासाठी मी तुम्हाला करते. आणि घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मी पुरण, एकदम इझी पद्धतीने. म्हणजे मी याच्यामध्ये अजून साखर गूळ काहीच टाकलेलं नाही आहे. हे मी पहिले वाटून घेते, कारण की काय होतं, साखर वगैरे टाकली की ना माझ्या मते तरी डाळ जड होऊन जाते, म्हणजे माझ्यासाठी तरी. अगोदर जर आपण असं केलं तर डाळ सॉफ्ट असते. अशा पद्धतीने पुरण यंत्रामध्ये वाटणंही सोपं जातं आणि चाळणीने असं घासणंही सोपं जातं. हे बघा किती मला वाटतं जास्तीत जास्त मला एवढं पुरण, मला 2 वाटीचं पुरण करायला जास्तीत जास्त 10 मिनटं लागले हे असं करायला. म्हणजे थोडी प्रोसेस धैर्याच्या हिशोबाने झाली, त्यामुळे थोडासा वेळ झाला. पण हे तुम्ही पाहू शकता की एकदम मी 5 मिनटातच केलं, काहीच मला वेळ लागला नाही. झालं
एवढी डाळ, एकदम सोपी पद्धत. हे बघा किती मस्त झालंय. लेयर्स किती छान आले आहेत. चाळणीला लागलेलं पुरण मी आता पातेल्यात काढून घेत आहे. हे बघा मी जसंच्या तसं पातेलं आता मी याच्यामध्ये ठेवून दिले, गॅसवरती ठेवलं. आता त्याच्यामध्ये मी जेवढ्या वाटी डाळ घेतली होती तेवढ्याच वाटी गूळ घेतले. 2 वाटी गूळ टाकते. 1 वाटी गूळ झालाय. ही दुसरी वाटी. आता याला मस्त असं गुळाला पाणी सुटेल. आता हे बघा गुळाला मस्त हळूहळू असं पाणी सुटतंय. हे बघा. आणि हळू असा सारखा चमचा देत राहा, जेणेकरून पुरण खालती चिटकणार नाही. मी असं हळूहळू चमचा देते जेणेकरून माझं पुरण खाली चिटकणार नाही. याला हे बघा गुळाला हळूहळू पाणी सुटतंय. झालं असं हलवत शिजवत त्याला घट्ट करायचं. बऱ्याचदा साखर टाकल्यानंतर पण शिजून असं आपण घट्ट करू शकतो. आता हे तुम्ही बघू शकता, हे बऱ्यापैकी अजून खूप पातळ आहे. म्हणजे चमचासुद्धा राहत नाही आहे किती. तर तुम्ही अजून अशी शिजवत जायचं आहे की जेणेकरून तो पूर्ण असा घट्ट होत नाही, जेणेकरून चमचा असा थांबत नाही. म्हणजे समजा जेव्हा चमचा थांबत नाही तोपर्यंत ते शिजवत राहायचं. ज्या तुम्हाला जर खूप घाई असेल, भरपूर घाई असेल आणि लवकर पुरण आटवायचं असेल तर यात तुम्ही थोडी मिल्क पावडर टाकू शकता की जेणेकरून ते थोडं लवकर घट्ट होईल. हे बघा की आता केवढं पातळ होतं, आता बघा कसं घट्ट झालं. आणि असा चमचा स्थिर राहत नाही आहे, म्हणजे अजून थोडं पुरण शिजवायची गरज आहे. पुरण असं झालं पाहिजे ना की हातामध्ये आपण जसं पेढा कसं आपण गोल असा वळतो. बऱ्याचदा कधी असं पातळ होतं पुरण, कधी पुरण असं बुरसट होतं. म्हणजे साखर गूळ कमी झाली डाळमध्ये तर एकदम असं बुरसट असं भुगा कसा पडतो तशा प्रकारे होतं. पूर्ण असं जेव्हा आपण गोळा घेतो हातामध्ये थंड झाल्यानंतर तेव्हा ते असं पेढा कसा किंवा लाडू कसा आपण वळतो तसा पूर्ण मस्त असा झाला पाहिजे तो, तरच पुरणपोळ्या अशा न तुटता येतात. हे बघा अजून आता बघा आता मी हे केलंय तर हे बघा पूर्णपणे असा मस्त चमचा उभा राहिलेला आहे माझा, अजिबात हालत नाही, डुलत नाही. मी थोडीशी वेलची पावडर टाकते, थोडंसं जायफळ कुटून टाकते. जास्त जायफळ नाही टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं. जायफळ याच्यासाठी टाकतात की कधी बऱ्याचदा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही पुरण बाधतं, मग ते बांधू नये आणि चवसुद्धा छान लागते. आता आपण कणिक मळून घेऊया. माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आता याच्यामध्ये बघा पीठ कसं मळलेलं आहे. हे बघा नुसतं असं बोट चेपलं पाहिजे त्याच्यामध्ये, एवढं पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं. हे बघा असं मस्तपैकी नरम झालं पाहिजे पीठ मळल्यानंतर. अजून पाहिजे तर थोडंसं पाणी आपण घ्यायचं हातावरती. जेवढं तुम्ही पातळ मळा तेवढं चांगलं, कारण तुमच्या हिशोबाने तुम्ही पीठ मळा. की बऱ्याच जणांना एकदम पिठाच्या पोळ्या लाटता येत नाही, पण निदान एवढं पातळ आणि एवढं तरी पाहिजे की जे चांगलं मळून घ्यायचं की जेणेकरून ते
पोळी सॉफ्ट आली पाहिजे. तुम्ही ही सुद्धा एक टिप वापरू शकतात की जसं कणिक मळताना की कधी कधी पोळ्या एकदम सॉफ्ट व्हायच्या, म्हणजे कणिक जेव्हा तुम्ही मळता तर तो पाण्यासोबत थोडंसं तुम्ही तेल टाकू शकता. थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणीही तुम्ही वापरू शकता, त्याने पण पीठ सॉफ्ट होतं. हे बघा पीठ केवढं सॉफ्ट झालं, नुसतं असं दाबलं एवढं पण व्यवस्थित झालं एकदम. आता याच्यामध्ये थोडं तेल लावूया आपण. याच्यावर थोडंसं मी हाताला तेल लावते. आता याच्यावर थोडं मी तेल लावलंय आणि आता परत तेल लावून एकदा चुरून घेऊया हलकं असं. हे बघा आता अजून सॉफ्ट झालंय, अजून सॉफ्ट झालंय. तर याला आपण कपड्या जरी ठेवला, तुम्ही असा जरी कपडा ठेवला तर तुम्ही झाकून ठेवा. बऱ्याचदा काय होतं आपण कपडा ठेवतो पण शेवटी त्या कपड्यामधून सुद्धा हवा जातेच आणि हलकं कडक होतं. पण त्याऐवजी तुम्ही कपड्याच्या ऐवजी जर एखादा टोप ठेवला की त्याच्यामधून हवा अजिबात पास होणार नाही, त्याने अजून ते सॉफ्ट होतं आहे. भांड ठेवते, तुम्ही पाहिजे तर कपडा ठेवून, तुम्ही पाहिजे तर असा कपडा ठेवून मग त्याच्यावर भांडं ठेवलं तरी चालेल, म्हणजे तो डो एकदम सॉफ्ट होतो. आता हे पीठ अर्धा तास तरी आपण झाकून ठेवूया. आता आपण हे पुरण पाहू. हे बघा मी छोटंसं प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे पुरण बघा, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसं पेड्यासारखं झालं आहे, मस्त एकदम सुंदर असं झालं आहे पेड्यासारखं. असं पुरण पाहिजे जेणेकरून पोळीमधलं पुरण ना बाहेर निघत ना कोरडं पडत. कणिक पाहूया आपण कशी मळलेली आहे, हे कशी झाली ते. हे बघा, हे बघा पाहिजे. आणि परत एकदा आपण असं करून घेऊया. पुरणपोळी करताना नेहमी पोलपाट नेहमी स्वच्छ असा धुवून घ्यायचा, असं लाटणाने पोलपाट. बऱ्याचदा आपण काय करतो, आपण पोलपाट आणि लाटणं धुवत नाही, तसंच त्याच्यावरच आपण पोळ्या करायला घेतो. मग कधी कधी ते चिटकतात. त्यामुळे पोलपाट वगैरे लाटणं हे पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे. आता मी ह्या उंड्याचे 2 गोळे करते, असे छोटे छोटे. अशा छोटे छोटे 2 पुऱ्या लाटून घेणार. पुऱ्या लाटून घेऊया. हे बघा मी असे एकदम पातळ नाही, असं मीडियम असे पुऱ्या लाटून घेतल्या. आता दुसरं आपण जेवढा जशी पोळी बनवण्यासाठी उंडा घेतो ना तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याचे 2 असे करायचे. आता बघा मी हा एक असा मोठा झाला आहे थोडा आणि हा एक असा छोटा झाला आहे. आता जी मोठी पोळी आहे ना त्याच्यावरती आपल्याला पुरण भरून घ्यायचं. हे बघा मी पुरण पण असं एकदम मस्त, हे बघा भरपूर पुरण भरते मी.
2 चमचे पुरण घेतले. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. हे बघा. आता हे पुरण मस्तपैकी असं पसरून घ्यायचं. असं त्या पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचं. आणि ही आता हे पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती हे अशी पोळी ठेवून द्यायची. आता हे बघा, एवढं छोटासा एकदम हे आता एवढूसा भाग उरलाय. जर जास्त उरला असता तर आपण कट केला असता. आता हे असं दाबून घ्यायचं जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. हे बघा झालं. तर हे बघा मी असं करून घेतलेलं. आता पिठामध्ये घोळून घेऊया औंढा. आणि हे असं दाबून घ्यायचं. थोडं हलकं असे थोडे हलके काठ दाबत राहायचे. आणि हा मधला भाग हलका दाबत राहायचा. असं जास्त पण नाही आणि हलका, म्हणजे काय पुरण व्यवस्थित पसरतं आणि पोळीसुद्धा अशी जाडसर राहत नाही, थोडीशी नरम होते. हे बघा. आता तुम्ही पोळी लाटायच्या अगोदर पोळपाटावरती असं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि असं पसरवायचं पूर्ण. आणि ज्या साईडून आपण भरलंय, आता इथे जास्त ना आपलं इथे दाबलं ना, भरलं आपण इथे, ते असं झालंय ना, तर इथे असं इथे थोडी लाटायची. आता ही बाहेरची बाजू आहे, बाहेरच्या बाजूने लाटायचं असं अलगद. एकदम हलका हात. पुरणपोळी एकदम पातळ कधीच नसते, थोडी जाडसरच असते. जसं आपण पराठा बनवतो ना, तशा प्रकारचीच असते पुरणपोळी. म्हणजे मी तरी सध्या अशाच पुरणपोळ्या बनवते. पुरणपोळीमध्ये पण त्या मांडे बनवतात एकदम पातळ, तसे तर अजून मी कधी बनवलं नाही आहे. अशाच प्रकारची म्हणजे आमच्या विदर्भ साईडला तरी याच्यापेक्षा जाडी पुरणपोळी असते, याच्यापेक्षा भरपूर जास्त असं पुरण भरतात. पण मला ते एवढं जास्त पुरण आमच्याकडे कोण खात नाही, धैर्य नाही, त्याच्या पप्पा नाही. पण मग मी अशी या पद्धतीने पुरणपोळी बनवते. हे बघा, म्हणजे ना जास्त जाडसर आहे आणि ना जास्त पातळ, आणि पुरण पूर्णपणे दिसतंय. हे बघा, असं कुठेच नुसतं पोळी नाही दिसत, पुरण पूर्णपणे दिसतंय. मी पोळी लाटायच्या अगोदरच लो फ्लेमवरती तवा तापवायला ठेवला होता. आता आपण तव्याची वाफ घेऊन बघूया की तवा नीट तापला आहे की नाही, जेणेकरून पोळी चिटकणार किंवा करपणार नाही. त्याच्यावर पोळी टाकायच्या अगोदर असं तूप लावून घेऊया, जेणेकरून पोळी चिटकणार नाही. हलकंसं तूप लावून घेऊया साईडला. आणि आता ही अलगद, हे बघा, अशी अलगद उचलायची आणि तव्यावर पोळी टाकल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आहे. हे बघा, पोळीला कसे थोडे फुगवटे आलेले आहे, याचा अर्थ पोळी झाली आहे. आता जर तुम्हाला हाताने पोळी पलटवता येत नसेल तर तुम्ही सराट्याच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अलगद अशी पोळी पलटवू शकता. आता साईडून तूप सोडायचं आहे आणि पोळी हाताने फिरवायची आहे. आता
पोळी तुम्हाला जर हाताने फिरवायला नसेल जमत तर तुम्ही रुमालाच्या साहाय्याने सुद्धा पोळी फिरवू शकता. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पोळीला मस्त असं तूप लावायचं आहे. आता मी पोळी पलटून घेते. हे बघा, या बाजूनी पोळी किती छान शेकली गेलेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. काठही मस्त शेकले गेले आहेत. आता मी पोळी काढून घेते. मला दाखवते. हे बघा, अजिबात तुटली नाही आहे. गरम आहे. हे बघा कसं मस्त भरपूर पुरणासोबत भरलेली आहे. अजिबात फाटली नाही. पुरण बाहेर नाही निघालं. हे मी आत्ता तोडलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त झालेली आहे पुरण. मस्त आहे. मस्त साईडून वगैरे अशी झालेली टम्म फुगलेली आहे. धैर्य कधीचा वाट बघतोय पुरणपोळीची. हे पहा कशी झाली पदर वगैरे. हे बघा पुरण कसं मस्त असं पोळीला चिटकलं आहे.